हेलो फ्रेंड, कैसे हो आप। वीडियो अच्छा लगा तो वीडियो को लाइक और चैनल को सब्सक्राइब ज़रूर करें। आज के वीडियो में काजोल की माँ फिल्म के बॉक्स ऑफिस कलेक्शन 7वें दिन के कलेक्शन के बारे में जानेंगे। आज के वीडियो में माँ ने बॉक्स ऑफिस पर पहले 6 दिन में अच्छा प्रदर्शन किया है और भारत में अनुमानित आंकड़ों के हिसाब से इस फिल्म ने 25 करोड़ की कमाई कर ली है और 7वें दिन की बॉक्स ऑफिस कलेक्शन और ऑस्क्यूपेसी सेनेनिक के अनुसार आ गई है। माँ ने पहले 7 दिन में भारत में लगभग 1,65,00,000 का कलेक्शन कर लिया है और इस फिल्म ने पहले दिन 4,65,00,000 का कलेक्शन किया था और दूसरे दिन इस फिल्म ने 6 करोड़ का कलेक्शन किया है और तीसरे दिन इस फिल्म ने 7 करोड़ का कलेक्शन किया। चौथे दिन इस फिल्म ने 2,05,00,000 का कलेक्शन किया था और पाँचवें दिन इस फिल्म ने 3 करोड़ का कलेक्शन किया है और छठे दिन इस फिल्म ने 1,85,00,000 का कलेक्शन किया था और सातवें दिन इस फिल्म ने 1,65,00,000 का कलेक्शन कर लिया है और कुल मिलाकर इस फिल्म ने अब तक 26,65,00,000 का कलेक्शन किया है और इसकी हिंदी की ऑस्क्यूपेसी 9% की आई थी और हिंदी 2D थिएटर की ऑस्क्यूपेसी सुबह के शो की ऑस्क्यूपेसी 5% थी, दोपहर की ऑस्क्यूपेसी 10% थी, शाम की ऑस्क्यूपेसी 9% थी, रात की ऑस्क्यूपेसी 11% थी। इस फिल्म को विशाल फूरिया द्वारा निर्देशित और अजय देवगन, एल फिल्म और जियो स्टूडियो द्वारा निर्मित किया गया है। माँ फिल्म में काजोल, रोनित रॉय, इंद्रनील सेनगुप्ता, खेरिन शर्मा, जितिन गुलाटी प्रमुख भूमिका में है। माँ फिल्म के कलेक्शन के बारे में जानते हैं। इस फिल्म ने पहले दिन 4,65,00,000 का कलेक्शन किया था, दूसरे दिन 6 करोड़ का कलेक्शन किया था, तीसरे दिन 7 करोड़ का कलेक्शन किया है और चौथे दिन 2,05,00,000 का कलेक्शन किया था। पाँचवें दिन इस फिल्म ने 3 करोड़ का कलेक्शन किया था और छठे दिन इस फिल्म ने 1,85,00,000 का कलेक्शन किया था और सातवें दिन इस फिल्म ने 1,65,00,000 का कलेक्शन किया है और कुल मिलाकर इस फिल्म ने 26,65,00,000 का कलेक्शन अब तक कर लिया है। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये माँ चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये काजोलचा हा चित्रपट आहे आणि त्यांचे पती अजय देवगनचा प्रोडक्शनने हा चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे। या चित्रपटाने 7व्या दिवशी चांगलं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण 6व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6 दिवसापर्यंत या चित्रपटाने 25 करोडचं कलेक्शन केलेलं आहे आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगलं कलेक्शन केलेलं। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 4,65,00,000चं कलेक्शन केलेलं, 4,65,00,000चं पहिल्या दिवशी कलेक्शन केलेलं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 6 करोडचं कलेक्शन केलेलं, तिसऱ्या दिवशी 7 करोडचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी 2,05,00,000चं कलेक्शन केलेलं होतं आणि पाचव्या दिवशी 3 करोडचं कलेक्शन केलेलं होतं। 6व्या दिवशी 1,85,00,000चं कलेक्शन केलेलं होतं आणि आता 7व्या दिवशी या चित्रपटाने 1,50,00,000चं कलेक्शन केलेलं आहे आणि एकूण या चित्रपटाने आत्तापर्यंत 26,05,00,000चं कलेक्शन आत्तापर्यंत या चित्रपटाने केलेलं आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 7 दिवसात चांगली कमाई केलेली आहे। 26 करोड कमाई या चित्रपटाने केलेली आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 36 करोडचं वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे सेनेनिकच्या अनुसार आणि या चित्रपटाने ओव्हरसीज कलेक्शन 4 करोडचं केलेलं आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन 31,50,00,000चं केलेलं आहे आणि इंडियन नेट कलेक्शन 26,05,00,000चं कलेक्शन केलेलं आहे आणि हा बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे। या चित्रपटामध्ये काजोल आहे आणि हॉरर चित्रपट आहे हा पुरी तरह से आणि या चित्रपटामध्ये एक आई आपल्या लेकीला कशा प्रकारे वाचवते त्या स्टोरीवरती हा चित्रपट दाखवलेला आहे आणि हा भय चित्रपट आहे। ह्याच्यामध्ये हॉरर चित्रपट दाखवलेला आहे। ती तिच्या गावाला जाते, गावामध्ये कसं काय काय हॉरर होणार नाही, काय काय ते दाखवलं गेलेलं आहे चित्रपटामध्ये। हॉरर चित्रपट आहे पुरी तरह से हा चित्रपट आणि हा चित्रपट शैतानच्या नंतर अजय देवगनने शैतान चित्रपट बनवलेला, त्याच्यानंतर आता हा चित्रपट माँ चित्रपट त्यांच्या प्रोडक्शनमध्ये बनवलेला आहे आणि त्या शैतानसारखाच हा चित्रपटसुद्धा आहे।
शैतानमध्ये बाप मुलीला वाचवायसाठी काय काय प्रयत्न करतो तसं दाखवलं आहे. ह्याच्यामध्ये आई मुलीला वाचवण्यासाठी काय काय प्रयत्न करते ते दाखवलं गेलेलं आहे. आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे. तुम्हाला पाहायचं असेल तर पाहू शकता. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये काजोलचा हा चित्रपट आहे आणि त्यांचे पती अजय देवगणचा प्रोडक्शनने हा चित्रपट बनवलेला आहे. आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे. या चित्रपटाने 7व्या दिवशी चांगलं कलेक्शन केलेलं आहे. आणि या चित्रपटाने एकूण 6व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6 दिवसापर्यंत या चित्रपटाने 25 करोडचं कलेक्शन केलेलं आहे. आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगलं कलेक्शन केलेलं. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 4 करोड 65 लाखाचं कलेक्शन केलेलं. 4 करोड 65 लाखाचं पहिल्या दिवशी कलेक्शन केलेलं. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 6 करोडचं कलेक्शन केलेलं. तिसऱ्या दिवशी 7 करोडचं कलेक्शन केलेलं. आणि चौथ्या दिवशी 2 करोड 5 लाखाचं कलेक्शन केलेलं होतं. आणि 5व्या दिवशी 3 करोडचं कलेक्शन केलेलं होतं. 6व्या दिवशी 1 करोड 85 लाखाचं कलेक्शन केलेलं होतं. आणि आता 7व्या दिवशी या चित्रपटाने 1 करोड 50 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे. आणि एकूण या चित्रपटाने आत्तापर्यंत 26 करोड 5 लाखाचं कलेक्शन आत्तापर्यंत या चित्रपटाने केलेलं आहे. आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 7 दिवसात चांगली कमाई केलेली आहे. 26 करोड कमाई या चित्रपटाने केलेली आहे. आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 36 करोडचं वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे सेनेनिकच्या अनुसार. आणि या चित्रपटाने ओव्हरसीज कलेक्शन 4 करोडचं केलेलं आहे. आणि इंडियन ग्लास कलेक्शन 31 करोड 50 लाखाचं केलेलं आहे. आणि इंडियन नेट कलेक्शन 26 करोड 5 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे. आणि हा बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे. या चित्रपटामध्ये काजोल आहे आणि हॉरर चित्रपट आहे हा पुरी तरह से. आणि या चित्रपटामध्ये एक आई आपल्या लेकीला कशाप्रकारे वाचवते त्या स्टोरीवरती हा चित्रपट दाखवलेला आहे. आणि हा भय चित्रपट आहे. ह्याच्यामध्ये हॉरर चित्रपट दाखवलेला आहे. ती तिच्या गावाला जाते. गावामध्ये कसं काय काय हॉरर होणार नाही काय काय ते दाखवलं गेलेलं आहे चित्रपटामध्ये. हॉरर चित्रपट आहे पुरी तरह से हा चित्रपट. आणि हा चित्रपट शैतानच्या नंतर अजय देवगणने शैतान चित्रपट बनवलेला. त्याच्यानंतर आता हा चित्रपट मा चित्रपट त्यांच्या प्रोडक्शनमध्ये बनवलेला आहे. आणि त्या शैतानसारखाच हा चित्रपटसुद्धा आहे. शैतानमध्ये बाप मुलीला वाचवायसाठी काय काय प्रयत्न करतो तसं दाखवलं आहे. ह्याच्यामध्ये आई मुलीला वाचवण्यासाठी काय काय प्रयत्न करते ते दाखवलं गेलेलं आहे. आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे. तुम्हाला पाहायचं असेल तर पाहू शकता. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये काजोलचा हा चित्रपट आहे आणि त्यांचे पती अजय देवगणचा प्रोडक्शनने हा चित्रपट बनवलेला आहे. आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे. या चित्रपटाने 7व्या दिवशी चांगलं कलेक्शन केलेलं आहे. आणि या चित्रपटाने एकूण 6व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6 दिवसापर्यंत या चित्रपटाने 25 करोडचं कलेक्शन केलेलं आहे. आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगलं कलेक्शन केलेलं. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 4 करोड 65 लाखाचं कलेक्शन केलेलं. 4 करोड 65 लाखाचं पहिल्या दिवशी कलेक्शन केलेलं. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 6 करोडचं कलेक्शन केलेलं. तिसऱ्या दिवशी 7 करोडचं कलेक्शन केलेलं. आणि चौथ्या दिवशी 2 करोड 5 लाखाचं कलेक्शन केलेलं होतं. आणि 5व्या दिवशी 3 करोडचं कलेक्शन केलेलं होतं. 6व्या दिवशी 1 करोड 85 लाखाचं कलेक्शन केलेलं होतं. आणि आता 7व्या दिवशी या चित्रपटाने 1 करोड 50 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे. आणि एकूण या चित्रपटाने आत्तापर्यंत 26 करोड 5 लाखाचं कलेक्शन आत्तापर्यंत या चित्रपटाने केलेलं आहे. आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 7 दिवसात चांगली कमाई केलेली आहे. 26 करोड कमाई या चित्रपटाने केलेली आहे. आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 36 करोडचं वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे सेनेनिकच्या अनुसार. आणि या चित्रपटाने ओव्हरसीज कलेक्शन 4 करोडचं केलेलं आहे. आणि इंडियन ग्लास कलेक्शन 31 करोड 50 लाखाचं केलेलं आहे. आणि इंडियन नेट कलेक्शन 26 करोड 5 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे. आणि हा बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे. या चित्रपटामध्ये
काजोल आहे आणि हा हॉरर चित्रपट आहे हा पुरी तरह से। आणि या चित्रपटामध्ये एक आई आपल्या लेकीला कशा प्रकारे वाचवते त्या स्टोरीवरती हा चित्रपट दाखवलेला आहे। आणि हा भय चित्रपट आहे, ह्याच्यामध्ये हॉरर चित्रपट दाखवलेला आहे। ती तिच्या गावाला जाते, गावामध्ये कसं काय काय हॉरर होणार नाही काय काय ते दाखवलं गेलेलं आहे चित्रपटामध्ये। हॉरर चित्रपट आहे पुरी तरह से हा चित्रपट। आणि हा चित्रपट शैतानच्या नंतर अजय देवगनने शैतान चित्रपट बनवलेला, त्याच्यानंतर आता हा चित्रपट मा चित्रपट त्यांच्या प्रोडक्शनमध्ये बनवलेला आहे। आणि त्या शैतानसारखाच हा चित्रपटसुद्धा आहे। शैतानमध्ये बाप मुलीला वाचवायसाठी काय काय प्रयत्न करतो तसं दाखवलं आहे, ह्याच्यामध्ये आई मुलीला वाचवण्यासाठी काय काय प्रयत्न करते ते दाखवलं गेलेलं आहे। आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे, तुम्हाला पाहायचं असेल तर पाहू शकता। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये काजोलचा हा चित्रपट आहे आणि त्यांचे पती अजय देवगनचा प्रोडक्शनने हा चित्रपट बनवलेला आहे। आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे। या चित्रपटाने 7व्या दिवशी चांगलं कलेक्शन केलेलं आहे। आणि या चित्रपटाने एकूण 6व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने सिनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6 दिवसापर्यंत या चित्रपटाने 25 करोडचं कलेक्शन केलेलं आहे। आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगलं कलेक्शन केलेलं, पहिल्या दिवशी या चित्रपटाने 4 करोड 65 लाखाचं कलेक्शन केलेलं, 4 करोड 65 लाखाचं पहिल्या दिवशी कलेक्शन केलेलं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 6 करोडचं कलेक्शन केलेलं, तिसऱ्या दिवशी 7 करोडचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी 2 करोड 5 लाखाचं कलेक्शन केलेलं होतं। आणि 5व्या दिवशी 3 करोडचं कलेक्शन केलेलं होतं। 6व्या दिवशी 1 करोड 85 लाखाचं कलेक्शन केलेलं होतं। आणि आता 7व्या दिवशी या चित्रपटाने 1 करोड 50 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे। आणि एकूण या चित्रपटाने आत्तापर्यंत 26 करोड 5 लाखाचं कलेक्शन आत्तापर्यंत या चित्रपटाने केलेलं आहे। आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 7 दिवसात चांगली कमाई केलेली आहे, 26 करोड कमाई या चित्रपटाने केलेली आहे। आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 36 करोडचं वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे सिनेनिकच्या अनुसार। आणि या चित्रपटाने ओव्हरसीज कलेक्शन 4 करोडचं केलेलं आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन 31 करोड 50 लाखाचं केलेलं आहे। आणि इंडियन नेट कलेक्शन 26 करोड 5 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे। आणि हा बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे। या चित्रपटामध्ये काजोल आहे आणि हा हॉरर चित्रपट आहे हा पुरी तरह से। आणि या चित्रपटामध्ये एक आई आपल्या लेकीला कशा प्रकारे वाचवते त्या स्टोरीवरती हा चित्रपट दाखवलेला आहे। आणि हा भय चित्रपट आहे, ह्याच्यामध्ये हॉरर चित्रपट दाखवलेला आहे। ती तिच्या गावाला जाते, गावामध्ये कसं काय काय हॉरर होणार नाही काय काय ते दाखवलं गेलेलं आहे चित्रपटामध्ये। हॉरर चित्रपट आहे पुरी तरह से हा चित्रपट। आणि हा चित्रपट शैतानच्या नंतर अजय देवगनने शैतान चित्रपट बनवलेला, त्याच्यानंतर आता हा चित्रपट मा चित्रपट त्यांच्या प्रोडक्शनमध्ये बनवलेला आहे। आणि त्या शैतानसारखाच हा चित्रपटसुद्धा आहे। शैतानमध्ये बाप मुलीला वाचवायसाठी काय काय प्रयत्न करतो तसं दाखवलं आहे, ह्याच्यामध्ये आई मुलीला वाचवण्यासाठी काय काय प्रयत्न करते ते दाखवलं गेलेलं आहे। आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे, तुम्हाला पाहायचं असेल तर पाहू शकता। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये काजोलचा हा चित्रपट आहे आणि त्यांचे पती अजय देवगनचा प्रोडक्शनने हा चित्रपट बनवलेला आहे। आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे। या चित्रपटाने 7व्या दिवशी चांगलं कलेक्शन केलेलं आहे। आणि या चित्रपटाने एकूण 6व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने सिनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6 दिवसापर्यंत या चित्रपटाने 25 करोडचं कलेक्शन केलेलं आहे। आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगलं कलेक्शन केलेलं, पहिल्या दिवशी या चित्रपटाने 4 करोड 65 लाखाचं कलेक्शन केलेलं, 4 करोड 65 लाखाचं पहिल्या दिवशी कलेक्शन केलेलं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 6 करोडचं कलेक्शन केलेलं, तिसऱ्या दिवशी 7 करोडचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी 2 करोड 5 लाखाचं कलेक्शन केलेलं होतं। आणि 5व्या दिवशी 3 करोडचं कलेक्शन केलेलं होतं। 6व्या दिवशी 1 करोड 85 लाखाचं कलेक्शन केलेलं होतं। आणि आता 7व्या दिवशी या चित्रपटाने 1 करोड 50 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे।
आणि एकूण या चित्रपटाने आत्तापर्यंत 26,05,00,000चं कलेक्शन आत्तापर्यंत या चित्रपटाने केलेलं आहे. आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 7 दिवसात चांगली कमाई केलेली आहे. 26 करोड कमाई या चित्रपटाने केलेली आहे. आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 36 करोडचं वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे सेनेनिकच्या अनुसार. आणि या चित्रपटाने ओव्हरसीज कलेक्शन 4 करोडचं केलेलं आहे. आणि इंडियन ग्लास कलेक्शन 31,50,00,000चं केलेलं आहे. आणि इंडियन नेट कलेक्शन 26,05,00,000चं कलेक्शन केलेलं आहे. आणि हा बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे. या चित्रपटामध्ये काजोल आहे आणि हा हॉरर चित्रपट आहे हा पुरी तरह से. आणि या चित्रपटामध्ये एक आई आपल्या लेकीला कशाप्रकारे वाचवते त्या स्टोरीवरती हा चित्रपट दाखवलेला आहे. आणि हा भय चित्रपट आहे. ह्याच्यामध्ये हॉरर चित्रपट दाखवलेला आहे. ती तिच्या गावाला जाते, गावामध्ये कसं काय काय हॉरर होणार नाही काय काय ते दाखवलं गेलेलं आहे चित्रपटामध्ये. हॉरर चित्रपट आहे पुरी तरह से हा चित्रपट. आणि हा चित्रपट शैतानच्या नंतर अजय देवगनने शैतान चित्रपट बनवलेला, त्याच्यानंतर आता हा चित्रपट मा चित्रपट त्यांच्या प्रोड्युशनमध्ये बनवलेला आहे. आणि त्यात शैतानसारखाच हा चित्रपटसुद्धा आहे. शैतानमध्ये बाप मुलीला वाचवायसाठी काय काय प्रयत्न करतो तसं दाखवलं आहे. ह्याच्यामध्ये आई मुलीला वाचवण्यासाठी काय काय प्रयत्न करते ते दाखवलं गेलेलं आहे. आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे. तुम्हाला पाहायचं असेल तर पाहू शकता. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये काजोलचा हा चित्रपट आहे आणि त्यांचे पती अजय देवगनचा प्रोडक्शनने हा चित्रपट बनवलेला आहे. आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे. या चित्रपटाने 7व्या दिवशी चांगलं कलेक्शन केलेलं आहे. आणि या चित्रपटाने एकूण 6व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6 दिवसापर्यंत या चित्रपटाने 25 करोडचं कलेक्शन केलेलं आहे. आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगलं कलेक्शन केलेलं. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 4,65,00,000चं कलेक्शन केलेलं. 4,65,00,000चं पहिल्या दिवशी कलेक्शन केलेलं. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 6 करोडचं कलेक्शन केलेलं. तिसऱ्या दिवशी 7 करोडचं कलेक्शन केलेलं. आणि चौथ्या दिवशी 2,05,00,000चं कलेक्शन केलेलं होतं. आणि 5व्या दिवशी 3 करोडचं कलेक्शन केलेलं होतं. 6व्या दिवशी 1,85,00,000चं कलेक्शन केलेलं होतं. आणि आता 7व्या दिवशी या चित्रपटाने 1,50,00,000चं कलेक्शन केलेलं आहे. आणि एकूण या चित्रपटाने आत्तापर्यंत 26,05,00,000चं कलेक्शन आत्तापर्यंत या चित्रपटाने केलेलं आहे. आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 7 दिवसात चांगली कमाई केलेली आहे. 26 करोड कमाई या चित्रपटाने केलेली आहे. आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 36 करोडचं वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे सेनेनिकच्या अनुसार. आणि या चित्रपटाने ओव्हरसीज कलेक्शन 4 करोडचं केलेलं आहे. आणि इंडियन ग्लास कलेक्शन 31,50,00,000चं केलेलं आहे. आणि इंडियन नेट कलेक्शन 26,05,00,000चं कलेक्शन केलेलं आहे. आणि हा बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे. या चित्रपटामध्ये काजोल आहे आणि हा हॉरर चित्रपट आहे हा पुरी तरह से. आणि या चित्रपटामध्ये एक आई आपल्या लेकीला कशाप्रकारे वाचवते त्या स्टोरीवरती हा चित्रपट दाखवलेला आहे. आणि हा भय चित्रपट आहे. ह्याच्यामध्ये हॉरर चित्रपट दाखवलेला आहे. ती तिच्या गावाला जाते, गावामध्ये कसं काय काय हॉरर होणार नाही काय काय ते दाखवलं गेलेलं आहे चित्रपटामध्ये. हॉरर चित्रपट आहे पुरी तरह से हा चित्रपट. आणि हा चित्रपट शैतानच्या नंतर अजय देवगनने शैतान चित्रपट बनवलेला, त्याच्यानंतर आता हा चित्रपट मा चित्रपट त्यांच्या प्रोड्युशनमध्ये बनवलेला आहे. आणि त्यात शैतानसारखाच हा चित्रपटसुद्धा आहे. शैतानमध्ये बाप मुलीला वाचवायसाठी काय काय प्रयत्न करतो तसं दाखवलं आहे. ह्याच्यामध्ये आई मुलीला वाचवण्यासाठी काय काय प्रयत्न करते ते दाखवलं गेलेलं आहे. आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे. तुम्हाला पाहायचं असेल तर पाहू शकता. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये मा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये काजोलचा हा चित्रपट आहे आणि त्यांचे पती अजय देवगनचा प्रोडक्शनने हा चित्रपट बनवलेला आहे. आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे. या चित्रपटाने 7व्या दिवशी चांगलं कलेक्शन केलेलं आहे. आणि या चित्रपटाने एकूण 6व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने
6 दिवसापर्यंत या चित्रपटाने 25 करोडचं कलेक्शन केलेलं आहे आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगलं कलेक्शन केलेलं। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 4 करोड 65 लाखाचं कलेक्शन केलेलं, 4 करोड 65 लाखाचं पहिल्या दिवशी कलेक्शन केलेलं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 6 करोडचं कलेक्शन केलेलं, तिसऱ्या दिवशी 7 करोडचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी 2 करोड 5 लाखाचं कलेक्शन केलेलं होतं आणि पाचव्या दिवशी 3 करोडचं कलेक्शन केलेलं होतं। सहाव्या दिवशी 1 करोड 85 लाखाचं कलेक्शन केलेलं होतं आणि आता 7व्या दिवशी या चित्रपटाने 1 करोड 50 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि एकूण या चित्रपटाने आत्तापर्यंत 26 करोड 5 लाखाचं कलेक्शन आत्तापर्यंत या चित्रपटाने केलेलं आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 7 दिवसात चांगली कमाई केलेली आहे। 26 करोड कमाई या चित्रपटाने केलेली आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 36 करोडचं वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे सेनेनिकच्या अनुसार आणि या चित्रपटाने ओव्हरसीज कलेक्शन 4 करोडचं केलेलं आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन 31 करोड 50 लाखाचं केलेलं आहे आणि इंडियन नेट कलेक्शन 26 करोड 5 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि हा बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे। या चित्रपटामध्ये काजोल आहे आणि हा हॉरर चित्रपट आहे हा पुरी तरह आणि या चित्रपटामध्ये एक आई आपल्या लेकीला कशा प्रकारे वाचवते त्या स्टोरीवरती हा चित्रपट दाखवलेला आहे आणि हा भय चित्रपट आहे। ह्याच्यामध्ये हॉरर चित्रपट दाखवलेला आहे। ती तिच्या गावाला जाते, गावामध्ये कसं काय काय हॉरर होणार नाही काय ते दाखवलं गेलेलं आहे चित्रपटामध्ये। हॉरर चित्रपट आहे पुरी तरह हा चित्रपट आणि हा चित्रपट शैतानच्या नंतर अजय देवगनने शैतान चित्रपट बनवलेला, त्याच्यानंतर आता हा चित्रपट मा चित्रपट त्यांच्या प्रोडक्शनमध्ये बनवलेला आहे आणि त्यात शैतानसारखाच हा चित्रपटसुद्धा आहे। शैतानमध्ये बाप मुलीला वाचवायसाठी काय काय प्रयत्न करतो तसं दाखवलं आहे, ह्याच्यामध्ये आई मुलीला वाचवण्यासाठी काय काय प्रयत्न करते ते दाखवलं गेलेलं आहे आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे। तुम्हाला पाहायचं असेल तर पाहू शकता आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये काजोलचा हा चित्रपट आहे आणि त्यांचे पती अजय देवगनच्या प्रोडक्शनने हा चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे। या चित्रपटाने 7व्या दिवशी चांगलं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण 6व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6 दिवसापर्यंत या चित्रपटाने 25 करोडचं कलेक्शन केलेलं आहे आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगलं कलेक्शन केलेलं। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 4 करोड 65 लाखाचं कलेक्शन केलेलं, 4 करोड 65 लाखाचं पहिल्या दिवशी कलेक्शन केलेलं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 6 करोडचं कलेक्शन केलेलं, तिसऱ्या दिवशी 7 करोडचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी 2 करोड 5 लाखाचं कलेक्शन केलेलं होतं आणि पाचव्या दिवशी 3 करोडचं कलेक्शन केलेलं होतं। सहाव्या दिवशी 1 करोड 85 लाखाचं कलेक्शन केलेलं होतं आणि आता 7व्या दिवशी या चित्रपटाने 1 करोड 50 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि एकूण या चित्रपटाने आत्तापर्यंत 26 करोड 5 लाखाचं कलेक्शन आत्तापर्यंत या चित्रपटाने केलेलं आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 7 दिवसात चांगली कमाई केलेली आहे। 26 करोड कमाई या चित्रपटाने केलेली आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 36 करोडचं वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे सेनेनिकच्या अनुसार आणि या चित्रपटाने ओव्हरसीज कलेक्शन 4 करोडचं केलेलं आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन 31 करोड 50 लाखाचं केलेलं आहे आणि इंडियन नेट कलेक्शन 26 करोड 5 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि हा बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे। या चित्रपटामध्ये काजोल आहे आणि हा हॉरर चित्रपट आहे हा पुरी तरह आणि या चित्रपटामध्ये एक आई आपल्या लेकीला कशा प्रकारे वाचवते त्या स्टोरीवरती हा चित्रपट दाखवलेला आहे आणि हा भय चित्रपट आहे। ह्याच्यामध्ये हॉरर चित्रपट दाखवलेला आहे। ती तिच्या गावाला जाते, गावामध्ये कसं काय काय हॉरर होणार नाही काय ते दाखवलं गेलेलं आहे चित्रपटामध्ये। हॉरर चित्रपट आहे पुरी तरह हा चित्रपट आणि हा चित्रपट शैतानच्या नंतर अजय देवगनने शैतान चित्रपट बनवलेला, त्याच्यानंतर आता हा चित्रपट मा चित्रपट त्यांच्या प्रोडक्शनमध्ये बनवलेला आहे आणि त्यात शैतानसारखाच हा चित्रपटसुद्धा आहे। शैतानमध्ये बाप मुलीला वाचवायसाठी काय काय प्रयत्न करतो तसं दाखवलं आहे, ह्याच्यामध्ये आई मुलीला वाचवण्यासाठी काय काय प्रयत्न करते ते दाखवलं गेलेलं आहे आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे।
तुम्हाला पाहायचा असेल तर पाहू शकता। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये काजोलचा हा चित्रपट आहे आणि त्यांचे पती अजय देवगणच्या प्रोडक्शनने हा चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे। या चित्रपटाने 7व्या दिवशी चांगलं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण 6व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6 दिवसापर्यंत या चित्रपटाने 25 करोडचं कलेक्शन केलेलं आहे आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगलं कलेक्शन केलेलं। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 4 करोड 65 लाखाचं कलेक्शन केलेलं। 4 करोड 65 लाखाचं पहिल्या दिवशी कलेक्शन केलेलं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 6 करोडचं कलेक्शन केलेलं। तिसऱ्या दिवशी 7 करोडचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी 2 करोड 5 लाखाचं कलेक्शन केलेलं होतं आणि 5व्या दिवशी 3 करोडचं कलेक्शन केलेलं होतं। 6व्या दिवशी 1 करोड 85 लाखाचं कलेक्शन केलेलं होतं आणि आता 7व्या दिवशी या चित्रपटाने 1 करोड 50 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि एकूण या चित्रपटाने आत्तापर्यंत 26 करोड 5 लाखाचं कलेक्शन आत्तापर्यंत या चित्रपटाने केलेलं आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 7 दिवसात चांगली कमाई केलेली आहे। 26 करोड कमाई या चित्रपटाने केलेली आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 36 करोडचं वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे सेनेनिकच्या अनुसार आणि या चित्रपटाने ओव्हरसीज कलेक्शन 4 करोडचं केलेलं आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन 31 करोड 50 लाखाचं केलेलं आहे आणि इंडियन नेट कलेक्शन 26 करोड 5 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि हा बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे। या चित्रपटामध्ये काजोल आहे आणि हा हॉरर चित्रपट आहे हा पुरी तरह से आणि या चित्रपटामध्ये एक आई आपल्या लेकीला कशा प्रकारे वाचवते त्या स्टोरीवरती हा चित्रपट दाखवलेला आहे आणि हा भय चित्रपट आहे। ह्याच्यामध्ये हॉरर चित्रपट दाखवलेला आहे। ती तिच्या गावाला जाते, गावामध्ये कसं काय काय हॉरर होणार नाही काय ते दाखवलं गेलेलं आहे। चित्रपटामध्ये हॉरर चित्रपट आहे पुरी तरह से हा चित्रपट आणि हा चित्रपट शैतानच्या नंतर अजय देवगणने शैतान चित्रपट बनवलेला, त्याच्यानंतर आता हा चित्रपट मा चित्रपट त्यांच्या प्रोडक्शनमध्ये बनवलेला आहे आणि त्या शैतानसारखाच हा चित्रपटसुद्धा आहे। शैतानमध्ये बाप मुलीला वाचवायसाठी काय काय प्रयत्न करतो तसं दाखवलं आहे। ह्याच्यामध्ये आई मुलीला वाचवण्यासाठी काय काय प्रयत्न करते ते दाखवलं गेलेलं आहे आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे। तुम्हाला पाहायचा असेल तर पाहू शकता आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये काजोलचा हा चित्रपट आहे आणि त्यांचे पती अजय देवगणच्या प्रोडक्शनने हा चित्रपट बनवलेला आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे। या चित्रपटाने 7व्या दिवशी चांगलं कलेक्शन केलेलं आहे आणि या चित्रपटाने एकूण 6व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6 दिवसापर्यंत या चित्रपटाने 25 करोडचं कलेक्शन केलेलं आहे आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगलं कलेक्शन केलेलं। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 4 करोड 65 लाखाचं कलेक्शन केलेलं। 4 करोड 65 लाखाचं पहिल्या दिवशी कलेक्शन केलेलं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 6 करोडचं कलेक्शन केलेलं। तिसऱ्या दिवशी 7 करोडचं कलेक्शन केलेलं आणि चौथ्या दिवशी 2 करोड 5 लाखाचं कलेक्शन केलेलं होतं आणि 5व्या दिवशी 3 करोडचं कलेक्शन केलेलं होतं। 6व्या दिवशी 1 करोड 85 लाखाचं कलेक्शन केलेलं होतं आणि आता 7व्या दिवशी या चित्रपटाने 1 करोड 50 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि एकूण या चित्रपटाने आत्तापर्यंत 26 करोड 5 लाखाचं कलेक्शन आत्तापर्यंत या चित्रपटाने केलेलं आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 7 दिवसात चांगली कमाई केलेली आहे। 26 करोड कमाई या चित्रपटाने केलेली आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 36 करोडचं वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे सेनेनिकच्या अनुसार आणि या चित्रपटाने ओव्हरसीज कलेक्शन 4 करोडचं केलेलं आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन 31 करोड 50 लाखाचं केलेलं आहे आणि इंडियन नेट कलेक्शन 26 करोड 5 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि हा बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे। या चित्रपटामध्ये काजोल आहे आणि हा हॉरर चित्रपट आहे हा पुरी तरह से आणि या चित्रपटामध्ये एक आई आपल्या लेकीला कशा प्रकारे वाचवते
त्या स्टोरीवरती हा चित्रपट दाखवलेला आहे आणि हा भय चित्रपट आहे। ह्याच्यामध्ये हॉरर चित्रपट दाखवलेला आहे। ती तिच्या गावाला जाते, गावामध्ये कसं काय काय हॉरर होणार नाही काय काय ते दाखवलं गेलेलं आहे चित्रपटामध्ये। हॉरर चित्रपट आहे पुरी तरह से हा चित्रपट। आणि हा चित्रपट शैतानच्या नंतर अजय देवगनने शैतान चित्रपट बनवलेला, त्याच्यानंतर आता हा चित्रपट मा चित्रपट त्यांच्या प्रोडक्शनमध्ये बनवलेला आहे। आणि त्यात शैतानसारखाच हा चित्रपटसुद्धा आहे। शैतानमध्ये बाप मुलीला वाचवायसाठी काय काय प्रयत्न करतो तसं दाखवलं आहे। ह्याच्यामध्ये आई मुलीला वाचवण्यासाठी काय काय प्रयत्न करते ते दाखवलं गेलेलं आहे। आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे। तुम्हाला पाहायचं असेल तर पाहू शकता। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये काजोलचा हा चित्रपट आहे आणि त्यांचे पती अजय देवगनच्या प्रोडक्शनने हा चित्रपट बनवलेला आहे। आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे। या चित्रपटाने 7व्या दिवशी चांगलं कलेक्शन केलेलं आहे। आणि या चित्रपटाने एकूण 6व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6 दिवसापर्यंत या चित्रपटाने 25 करोडचं कलेक्शन केलेलं आहे। आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगलं कलेक्शन केलेलं। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 4 करोड 65 लाखाचं कलेक्शन केलेलं। 4 करोड 65 लाखाचं पहिल्या दिवशी कलेक्शन केलेलं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 6 करोडचं कलेक्शन केलेलं। तिसऱ्या दिवशी 7 करोडचं कलेक्शन केलेलं। आणि चौथ्या दिवशी 2 करोड 5 लाखाचं कलेक्शन केलेलं होतं। आणि 5व्या दिवशी 3 करोडचं कलेक्शन केलेलं होतं। 6व्या दिवशी 1 करोड 85 लाखाचं कलेक्शन केलेलं होतं। आणि आता 7व्या दिवशी या चित्रपटाने 1 करोड 50 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे। आणि एकूण या चित्रपटाने आत्तापर्यंत 26 करोड 5 लाखाचं कलेक्शन आत्तापर्यंत या चित्रपटाने केलेलं आहे। आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 7 दिवसात चांगली कमाई केलेली आहे। 26 करोड कमाई या चित्रपटाने केलेली आहे। आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 36 करोडचं वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे सेनेनिकच्या अनुसार। आणि या चित्रपटाने ओव्हरसीज कलेक्शन 4 करोडचं केलेलं आहे। आणि इंडियन ग्लास कलेक्शन 31 करोड 50 लाखाचं केलेलं आहे। आणि इंडियन नेट कलेक्शन 26 करोड 5 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे। आणि हा बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे। या चित्रपटामध्ये काजोल आहे आणि हॉरर चित्रपट आहे हा पुरी तरह से। आणि या चित्रपटामध्ये एक आई आपल्या लेकीला कशा प्रकारे वाचवते त्या स्टोरीवरती हा चित्रपट दाखवलेला आहे। आणि हा भय चित्रपट आहे। ह्याच्यामध्ये हॉरर चित्रपट दाखवलेला आहे। ती तिच्या गावाला जाते, गावामध्ये कसं काय काय हॉरर होणार नाही काय काय ते दाखवलं गेलेलं आहे चित्रपटामध्ये। हॉरर चित्रपट आहे पुरी तरह से हा चित्रपट। आणि हा चित्रपट शैतानच्या नंतर अजय देवगनने शैतान चित्रपट बनवलेला, त्याच्यानंतर आता हा चित्रपट मा चित्रपट त्यांच्या प्रोडक्शनमध्ये बनवलेला आहे। आणि त्यात शैतानसारखाच हा चित्रपटसुद्धा आहे। शैतानमध्ये बाप मुलीला वाचवायसाठी काय काय प्रयत्न करतो तसं दाखवलं आहे। ह्याच्यामध्ये आई मुलीला वाचवण्यासाठी काय काय प्रयत्न करते ते दाखवलं गेलेलं आहे। आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे। तुम्हाला पाहायचं असेल तर पाहू शकता। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये मा चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 7व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये काजोलचा हा चित्रपट आहे आणि त्यांचे पती अजय देवगनच्या प्रोडक्शनने हा चित्रपट बनवलेला आहे। आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे। या चित्रपटाने 7व्या दिवशी चांगलं कलेक्शन केलेलं आहे। आणि या चित्रपटाने एकूण 6व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 6 दिवसापर्यंत या चित्रपटाने 25 करोडचं कलेक्शन केलेलं आहे। आणि पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगलं कलेक्शन केलेलं। पहिल्या दिवशी या चित्रपटाने 4 करोड 65 लाखाचं कलेक्शन केलेलं। 4 करोड 65 लाखाचं पहिल्या दिवशी कलेक्शन केलेलं। दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 6 करोडचं कलेक्शन केलेलं। तिसऱ्या दिवशी 7 करोडचं कलेक्शन केलेलं। आणि चौथ्या दिवशी 2 करोड 5 लाखाचं कलेक्शन केलेलं होतं। आणि 5व्या दिवशी 3 करोडचं कलेक्शन केलेलं होतं। 6व्या दिवशी 1 करोड 85 लाखाचं कलेक्शन केलेलं होतं। आणि आता 7व्या दिवशी या चित्रपटाने 1 करोड 50 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे। आणि एकूण या चित्रपटाने आत्तापर्यंत 26 करोड
5 लाखाचं कलेक्शन आत्तापर्यंत या चित्रपटाने केलेलं आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 7 दिवसात चांगली कमाई केलेली आहे. 26 करोड कमाई या चित्रपटाने केलेली आहे आणि वर्ल्ड वाईज या चित्रपटाने 36 करोडचं वर्ल्ड वाईज कलेक्शन केलेलं आहे सेनेनिकच्या अनुसार. आणि या चित्रपटाने ओव्हरसीज कलेक्शन 4 करोडचं केलेलं आहे आणि इंडियन ग्लास कलेक्शन 31 करोड 50 लाखाचं केलेलं आहे आणि इंडियन नेट कलेक्शन 26 करोड 5 लाखाचं कलेक्शन केलेलं आहे आणि हा बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे. या चित्रपटामध्ये काजोल आहे आणि हा हॉरर चित्रपट आहे हा पुरी तरह से. आणि या चित्रपटामध्ये एक आई आपल्या लेकीला कशा प्रकारे वाचवते त्या स्टोरीवरती हा चित्रपट दाखवलेला आहे आणि हा भय चित्रपट आहे. ह्याच्यामध्ये हॉरर चित्रपट दाखवलेला आहे. ती तिच्या गावाला जाते, गावामध्ये कसं काय काय हॉरर होणार नाही काय काय ते दाखवलं गेलेलं आहे चित्रपटामध्ये. हॉरर चित्रपट आहे पुरी तरह से हा चित्रपट. आणि हा चित्रपट शैतानच्या नंतर अजय देवगनने शैतान चित्रपट बनवलेला, त्याच्यानंतर आता हा चित्रपट मा चित्रपट त्यांच्या प्रोडक्शनमध्ये बनवलेला आहे आणि त्याच्या शैतानसारखाच हा चित्रपटसुद्धा आहे. शैतानमध्ये बाप मुलीला वाचवायसाठी काय काय प्रयत्न करतो तसं दाखवलं आहे. ह्याच्यामध्ये आई मुलीला वाचवण्यासाठी काय काय प्रयत्न करते ते दाखवलं गेलेलं आहे आणि चित्रपट खूप छान बनवलेला आहे. तुम्हाला पाहायचं असेल तर पाहू शकता आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे. नमस्कार.